सध्या आपण माझेवाडा इथून प्रवासाला सुरुवात केलेली आहे. माझेवाडा ते वडपे या आटपत्रीकरणाच्या रस्त्यावर जी कामे सुरू आहेत त्या अनुषंगाने बऱ्याच ठिकाणी वाहतूक कोंडी होते. त्यापैकी सर्वाधिक वाहतूक कोंडीचा जो विभाग गणला जातो तो म्हणजे साकेत उड्डाणपूल. या साकेतच्या खाडी पुलावर जो ब्रिज आता बांधण्यात आला साधारणतः आठवड्याभरापूर्वी त्या ब्रिजचे उद्घाटन झालेले आहे. त्याची जी लोड टेस्टिंग होती ती देखील 2-3 दिवस करण्यात आले. त्यानंतर निर्णय घेण्यात आला आणि तो जो पूल आहे तो आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे. तर आज आपण त्या पुलावरनं प्रवास करूयात आणि पाहूयात की तो पूल सुरू केल्यामुळे जे वाहतूक कोंडी होते त्याच्या आत काही बदल घडला आहे का ते पाहूयात आपण. साकेत खाडी पूल जो नव्याने बांधण्यात आलेला आहे माझेवाडा ते वडपे या आटपत्रीकरण रस्त्यावरील वाहतूक कोंडी होत असलेला तो महत्त्वाचा एक भाग होता. आजचा व्हिडिओ नवीन साकेत खाडी पुलावरील वाहतूक कोंडी सुटलेली आहे की नाही हे पाहण्यासाठी. रस्त्याचे तुम्ही कामे पाहू शकता. तसे पाहता मला तरी सध्या तरी वाहतूक कोंडी इथे न झालेली दिसते. एरवी इथे थोडीफार तरी वाहतूक कोंडी झालेली असायची आणि अशा प्रकारे आपण हा जो नव्याने सुरू झालेला साकेत खाडी पूल आहे त्या पुलावरून प्रवासाला सुरुवात केलेली आहे. पाहू शकता इथे रिक्षा थांबलेली आहे खाडी पुलावर. नो ओव्हरटेकचा ब्रिज होता तरी तिथे रिक्षा थांबलेली, कारण प्रवासी देखील या ठिकाणी उभे राहतात गाड्या थांबवायला. तुम्ही पाहू शकता हाच नवीन साकेत खाडी पूल जिच्यामुळे वाहतूक कोंडीला कुठेतरी आळा बसेल, वाहतूक कोंडी होणार नाही असे सांगितले गेलेले आहे. तरी सुद्धा इथे पाहू शकता वाहतूक कोंडी झालेली आहे, कारण इथे जो एक ब्रिज आहे खारेगावसाठीचा एक अंडरपास आहे तो जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मला तरी नाही वाटत की इथे जी वाहतूक कोंडी सुरळीत चालेल म्हणून. तुम्ही पाहू शकता साकेत पुलावरनं सरळ पुढे आल्यानंतर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. आपण जर रोज या ठिकाणाहून प्रवास करत असाल तर कमेंट बॉक्समध्ये नमूद करावे आपला अनुभव साकेत पूल सुरू होण्यापूर्वीचा आणि आता साकेत पूल सुरू झाल्यानंतरचा. आपल्याला काय वाटते ते जरूर कमेंट बॉक्समध्ये नमूद करावे. काच आपल्यासाठी आपली मराठी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनलवर पहिल्यांदा आल्यास सबस्क्राईब करावे. सतत नवीन नवीन वेगवेगळ्या रस्त्यांचे अपडेट्स काल आपल्यासाठी. हा बघा आज तो भुयारी मार्ग सबवे जोपर्यंत आज सुरू होणार नाही तोपर्यंत वाहतूक थोड्याफार प्रमाणात इथे अशीच मिळत राहणार आहे. आणि अशा प्रकारे आपण भिवंडीच्या दिशेने प्रवासाला निघालेलो आहोत आणि पुढेच खारेगाव टोल नाका. खूप प्रशस्त असे रस्ते माझेवाडा ते वडपे आटपत्रीकरण या ठिकाणी बहुतांश रस्त्यांचे कामे झालेले दिसत आहे. आजचा आपला विषय होता साकेत पूल. आपला व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवावे. अशा प्रकारे आपण खारेगाव टोल नाक्यापर्यंत पोचलेलो आहोत. आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.